नमस्कार. रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यावर MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर याच्यावर SAQ व LAQ येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर सिंगल ड्रगच्या अंडर गुडूची, आमलकी, भल्लातक, गंधक व गैरी असे 5 सिंगल ड्रग येतात व त्यांचे कल्प आपण पाहणार आहोत. तर सिलेबस कॉपीनुसार गुडूची, गैरी, गंधक, आमलकी हे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. तर भल्लातक हा नाईस टू नोचा टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्यावर एवढं प्रश्न विचारणार नाहीत. पण बाकीचे 3-4 हे आपल्याला करायचे आहे. तर आज आपण आमलकीचे कल्प पाहणार आहोत. तर सर्व जे काही सिलेबस कॉपीमध्ये 5, 6, 7 कल्प दिलेत ते लक्षात ठेवणे अवघड आहे. तर त्याला एका जागेवर एकत्रित करून हा एक चार्ट बनवला आहे, जेणेकरून वाचल्यावर सोप्या शब्दात समजला जाऊ शकतो. एक एक पाहूयात. पहिलं आमलकी स्वरस म्हणजे सरळ आवळ्याचा स्वरस. रोगग्नता कामला, मात्रा 5 ते 10 ml, अनुपान मध. दुसरा कल्प आहे आमलकी चूर्ण. त्यामध्ये कंटेंट्स आवळा, चित्रक, पथ्य, पिपळी, सेंदव हे सगळे एकत्रित करून त्याचे चूर्ण बनवावे. अनुपान मध किंवा उष्णजल आणि रोगग्नता दीपन, पाचन, रुचिकर आणि दीपनीय. नेक्स्ट आहे त्रिफलाक्वाथ. त्यामध्ये कंटेंट्स त्रिफला, गुडूची, तिक्तमूल, निंबसाल, किरात, वासा या सर्वांना एकत्रित करून 16 पट पाण्यामध्ये अग्नी द्यावा व त्याचा क्वाथ तयार करावा. अनुपान मध, रोगग्नता कामला, पांडू. पुढचा कल्प आहे त्रिफळा रसायन. त्यामध्ये हरितकी 1, बिबितकी 2, आमलकी 4 फळ. त्याचा सेवनकाळ सांगितला आहे 1 वर्ष आणि रोगग्नता त्रिदोषग्न आणि केस गळणे. तुम्ही बघू शकता की फायटोकेमिकल म्हणजे आमलकीचे जे कल्प आहेत त्याच्यामध्ये फायटोकेमिकल कंटेंट्स काय असतील तर विटॅमिन C, ग्लुकोज, टॅनिन, गॅलिक ॲसिड, ॲर्जेनिन, फॉस्फोलिपिड, फॅटी ॲसिड हे बऱ्यापैकी सर्व कल्पांमध्ये कॉमन असेल, कारण आमलकी हे त्याचं कंटेंट आहे. नेक्स्ट त्रिफळा घृत. कल्क इष्टू स्नेह इष्टू द्रव. कल्कामध्ये त्रिफळा, पिप्पली, द्राक्षा, चंदन, बला, सेंदव, मरीच, काकोली, शिरकाकोली हे प्रत्येकी 2 कर्ष प्लस त्याच्यामध्ये स्नेह म्हणून घृत घ्यावे 1 प्रस्थ, द्रव घ्यावा त्रिफळा स्वरस किंवा क्वाथ व अडुळसा, भृंगराज याचा 1 प्रस्थ घ्यावा. कल्प, अनुपान आणि रोगग्नता नेत्रस्ताव, नेत्रतर्पणात. नेक्स्ट आहे आमलकी आदी गुटिका. त्याच्यामध्ये कंटेंट्स आमलकी, कमल, कुष्ठ, लाजा, वट हे सर्व समभागात घेऊन त्यात मध टाकून त्याची वटी तयार करावी. याची रोगग्नता आहे तृष्णा आणि मुकशोष. आता आमलकीचा लास्ट कल्प म्हणजे धात्रिलोह. आवळा चूर्ण 8 पल, लोह चूर्ण 4 पल, मुलेटी चूर्ण 2 पल इत्यादी सर्व घेऊन त्यात मध मिसळावे, आवळा क्वाथ मिसळावा व 7 वेळा आवळ्याच्या भावना द्याव्या व धात्रिलोह तयार होतो. त्याचा सेवनकाल सांगितला आहे 3 वेळा आणि रोगग्नता पित्तज रोगांवर. आता तुम्ही पाहिलं असेल की आमलकीचे जर कल्प आपण एक करायला गेलो तर त्याला खूप वेळ लागतो व ते खूप मोठे आहेत. तर एक्झाम ओरिएंटेड जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल एका पेजवर सर्व आमलकीचे कल्प, तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. असेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले सिंगल ड्रग व त्याचे कल्प पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.